चला 12th मॅन द गोल्डन ब संघाचा आपण या. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कुणाल आणि गौतम हे दोन फलंदाज दाखल झालेत. वेलकम बॅक जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं आणि ग्रामस्थांचं पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन महामेळाव्यामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील सामना क्रमांक 3. गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण सातत्याने राहुलकडे पाहतो. यावेळेस कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फुल टॉस ऑन साइड मध्ये फटका इनटू द गॅप मध्ये वन बाउन्स क्लिअर होताना आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी हा येतोय फर्स्ट बॉल अँड फर्स्ट बॉल गेट इनटू द 4 रन. पहिल्या चेंडूवरती चौकार स्वागत केलं. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. ही लेंथ लाईन हाताळायची होती परंतु चेंडू हातातून सुटला. फुलटॉस पडला. त्याचा खामियाजा आपण पाहिला चौकारासाठी. यावेळेस मात्र कमबॅक केला राहुल या गोलंदाजाने. अष्टविनायक वड्राई या संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना राहुल गोलंदाज, दुसऱ्या बाजूने कुणाल. अप्रतिम कार्य. चौकार आला तरी देखील माझ्यामध्ये क्षमता आहे निर्धाव चेंडू हाताळण्याची आणि ते मी करू शकतो आणि ते करून दाखवला. इट इज नो नेव्हर लेट टू मेन टू चेंज. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो एका उत्तम गोलंदाजाकडून आणि ते पाहायला मिळाला. चौकार नंतर 2 डॉट बॉल. नवसंख्य फलकावरती आहे 4 धाबा. पुन्हा राहुलचा पुढील चेंडू राईट राऊंड विकेट. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये इनटू दी गॅप मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वेगाने निघून जातोय. चांगल्या प्रकारे स्टॉप केले. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. सेव्ह रन या ठिकाणी पाहायला मिळाले. या टाळ्यांचे गजर होतो. एक एक धाव फारच महत्वाची मोलाची मानली जाते आणि ती धाव सेव्ह करताना पाहायला मिळाले. 3 धावा येतील आणि या 3 धाब्याने फलकावरती 7 रन 7 धावा लागताना पाहायला मिळतील. सामना क्रमांक 3 आपण पाहत आहेत. दगडधोण ब विरुद्ध अष्टविनायक वड्राई हा सामना. नाणेफेकीचा गोल जिंकला आणि अष्टविनायक वड्राई संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला. इन्व्हाइट केलं दगडधोण ब संघाला फलंदाजी करण्याकरता. पुन्हा राहुलचा पुढील चेंडू हलक्याच्या हाताने यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. गौतम फलंदाज ज्याने एका धावेने आपला अकाउंट ओपन केलं. सांघिक धावसंख्या फलकावरती 8 धावा. 5 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत या षटकातील. अष्टविनायक वड्राई संघ लवकरच स्पर्धा याच मैदानावरती आपण पाहणार आहोत. 29 तारखेला सुरुवात होईल. गौतम कोम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. ग्रामपंचायत सदस्य कमारे इथून बिलॉंग करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस 4 धावेसाठी डिपॉझिट केला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि असे चेंडू मी सोडणार नाहीये. चांगलं टायमिंग आणि चांगलं स्ट्रोक सिलेक्शन. फलकावरती धावांची गती जर आपण पाहिली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 दगडधोण ब.
धावांची गती 12 फलकावर. गोलंदाज आर्यन चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळाला. गौतम कोम यांच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळतोय. 2 धावेचे प्रयत्न आणि येथे 2 धावा मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगली भागीदारी ही आतापर्यंत आपण पाहू शकाल. फलकावरती आपण जर पाहिलं तर धावा लागल्यात बिनबाद 14. चांगली भागीदारी असताना आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत आणि प्रति चेंडू मागे 2चे ॲव्हरेज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बेस्ट मानलं जातं ते पाहायला मिळालं. यावेळेस अप्रतिम रीतीने फक्त आणि फक्त टायमिंग या ठिकाणी निर्भर करताना गौतम कोम या ठिकाणी पाहायला मिळाले. फलकावरती एका धावेच्या माध्यमातून 15 धावा या आपण पाहू शकाल. 15 रन विदाऊट लॉस ऑफ विकेट. दगड 2 ब विरुद्ध अष्टविनायक वड्रे हा सामना. पुढील सामना जयशंभो टेंबी विरुद्ध साई सावली शिगाव. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर आहे आणि या षटकातील 2 चेंडू फेकले गेलेत. पुन्हा गोलंदाज आपण पाहू शकाल आर्यन. यापुढे चांगला चेंडू, चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण या तीनही गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. 1 धाव जरूर मिळाली आणि एका धावेने 16 धावा फलकावरती पाहायला मिळते. चांगली भागीदारी आणि चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. नाबाद बिनबाद जिंदाबाद 16 धावा लगवताना हे 2 फलंदाज कुणाल आणि गौतम. पुढे येऊन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस पाहिलं फुटवर्क रीड केला गोलंदाज आर्यनने. चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे. या 4 चेंडू मागे फक्त 4 धावा आर्यन खर्च करतोय. चांगलं टॅलेंट दर्शवताना गोलंदाज आर्यन. षटक क्रमांक 2 षटकातील चेंडू फेकले गेले 4 धाव फलकावरती. धावा 16. दगडधोंड ब संघाच्या 5वा चेंडू. यावेळेस 5वा चेंडू आपण पाहू शकाल ट्रॅमलाईनच्या बाहेर. व्हाईट बॉल हे सिग्नल मिळाला. पंतांच्या माध्यमातून सचिन कलिंगडे सरांच्या माध्यमातून इशारा पोचला. यस व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. 17 रन. धावा फलकावरती आपण पाहू शकाल. या 4 चेंडू मागे 5 धावा आर्यनने खर्च केल्यात. पुढे येऊन लॉफ्ट केलंय ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत वेगाने. रनिंग जेल या ठिकाणी अप्रतिम करणचा क्लास आपण बघितला. क्षेत्ररक्षण करताना टिपला उत्कृष्ट झेल आणि फलंदाज ठरला फेल. गॉन. नवीन फलंदाज दर्शन या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा पोचतायत. चांगले प्रयत्न परंतु झेल कॅरी झाला नाही. जीवदान मिळालं पहिल्या चेंडूवरती. फलकावरती 18 धावा लागताना पाहायला मिळत आहेत. 9ची सरासरी या 2 षटकांमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना दगडधोंड ब संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 18 या आकड्यावरती. गोलंदाज विनीत येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 आणि पहिला चेंडू अप्रतिम रीतीने त्याने हाताळला. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात. विनीता गोलंदाज अष्टविनायक वडराई संघाच्या माध्यमातून. यावेळेस पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचांवर सोपवलं आणि पंच विवेक धवणे सरांचा इशारा व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. फलकावरती आपण जर पाहिलं तर धावांची गती जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. 19 रन लागताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. यस टेकन सेकंड विकेट डाऊन. फॉल ऑफ द विकेट. न्यू बॅटर प्रणय चौथ्या क्रमांकावरती. प्रणय बॅकफूटवरती खेळण्याचा प्रयत्न केला होता. योग्य टप्प्याची निवड या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी, अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकाल. गोलंदाज विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या 3 चेंडू मागे एक धाव खर्च करतो आणि एक महत्वाचा विकेट तो मिळवतोय अष्टविनायक वडराई संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना. पुढे या ठिकाणी आले आणि यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न एकदा जरूर मिळाली. धन्यवाद मिलिंदजी धांगडा, मॅचचा आनंद घेत आहेत, कॉम्प्लिमेंट देत आहेत, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. फलकावरती 20 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. दगडून बस संघ जो प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेकीचं कोल हारून तर नाणेफेकीचं कोल जिंकून क्षेत्ररक्षण करताना अष्टविनायक वडराई हा संघ. पुढील चेंडू षटकातील यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जाईल शॉर्ट थडम्यांमध्ये आणि थडम्यांच्या क्षेत्राकडे निघून जाताना हा चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने. चांगला प्रयत्न, स्टॉप केले. एक धाव फार महत्वाची मोलाची मानली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणूनच एका धावेला क्रिकेटची लाईफ लाईन देखील म्हटलंय. म्हणूनच म्हणतात ना की मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे, तशाच पद्धतीने क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आहे आणि ती सिंगल लाईफ या ठिकाणी पाहायला मिळाली. 23 धावा 23 रन फलकावरती. या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. अंतिम चेंडू घेऊन विनीत. अप्रतिम. यावेळी चेंडू थोडासा खाली राहताना आपण पाहू शकाल. आपल्या आर्म ॲक्शनचं बेनिफिट कसं उचलावं हे विनीतने दर्शवलं. 5 धावा खर्च केला, 1 गडी बाद पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर दगडून बस संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 23. फारशा भारी वाटत. कुठेच्या ग तुम्ही? पुरा वाकडे तिकडे वलनाचा त्यार माझा गावातीच मोठ मोठ डोंगरी नाच वरी त्याचा नाव. पुरा वाकडे तिकडे वलनाचा त्यार माझा गावातीच मोठ मोठ डोंगरी नाच वरी त्याचा नाव. आमची जवारी न ओढे पाणी पण त्या पाणीत धन्यवाद. धावसंख्या 23, 2 गडी बाद. सन्माननीय विजयजी तरे साहेबांचं आगमन झालंय. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि साहेबांचं आमच्या व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज राकेश, 4th अँड लास्ट ओव्हर. चला पुढील सामना जय शंभू टेंबी आणि साई सावली शिगाव. आपण टॉससाठी या. पहिला चेंडू या ठिकाणी योग्य रीतीने हाताळला. चांगल्या रीतीचा चेंडू मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. गोलंदाज राकेश, समोर कुणाल बॅटर. चांगली फलंदाजी कुणालने आतापर्यंत केलेली आहे. सलामीच्या भूमिकेमध्ये तो आला होता. यावेळेस 1 धाव मिळाली आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या
यावेळेस आपण पाहू शकाल खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकच धाव एकेरीवरच या ठिकाणी समाधान व्यक्त करतायत. धावांची गती जर आपण बघितली तर फलकावरती 25 रन 25 धावा. चला जय शंभू टेंबी संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्याकरता आणि साई सावली शिगाव संघाचे कॅप्टन आपण या. यावेळेस हा चेंडू डाऊन द लेग यस व्हाईट बॉल पाहायला मिळाला. 26 धावा लागल्या जातील फलकावर. षटकातील 3 चेंडू फेकलेत, उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत ते म्हणजेच 3. राकेश गोलंदाज समोर कुणाल आणि प्रणय हे 2 फलंदाज फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं स्विच हिटचा प्रयत्न आणि पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळाला निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ संपला, उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये. या 2 चेंडूवरती मात्र एखाद मोठा फटका पाहायला मिळेल का, षटकार चौकार पाहायला मिळेल का, स्कोर कार्ड 30+ जाईल का, एक क्वेश्चन मार्क. पुन्हा गोलंदाज राकेश. यावेळेस फटका फसलाय स्वतः राकेश चेंडू खाली कॉट अँड बॉल होताना कुणाल तंबूत परतताना बॅक टू दी पवेलियन गॉन. मुंबईची बाई तुझ्या बेरी फिकर का वाटा बेसली गावा सुट्टीचा 50चा वाटा वारा घाली ते मावऱ्याला ताजा है ताजा. ताराशी बोलतय हे ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही. 26 धावा शेवटचा आणि अंतिम चेंडू राकेश टू संजय. यावेळेस देखील प्लेड अँड मिस. 26 धावावरती पहिला डाव झाला समाप्त. येथून 27 धावेची गरज असेल. एक चांगलं आयोजन आणि नियोजन दर्जेदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आपण पाहू शकाल जी कार्यकारिणी समिती आहे ही खूप स्ट्रॉंग पाहायला मिळते. सन्माननीय विजयजी तरे साहेब या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, सन्माननीय विकासजी नडगे साहेब उपाध्यक्ष, सन्माननीय संदीपजी आंबासाहेब सचिव, सन्माननीय संदीपजी दोडी साहेब खजिनदार, सन्माननीय मुनीरजी बाळशी साहेब सह उपाध्यक्ष, सन्माननीय मुकेशजी करबट साहेब सहसचिव, सन्माननीय महेश कोती साहेब सल्लागार, सन्माननीय रोहन वेडगा साहेब प्रवक्ते, सन्माननीय देवरामजी परेड साहेब सदस्य, सन्माननीय विदेश लहांगे सर सदस्य, सन्माननीय महेंद्रजी लहांगे सदस्य, सन्माननीय अमोलजी बटवा सदस्य, सन्माननीय शरद सुतार सर, सन्माननीय अक्षय पाचलकर सर, सन्माननीय अमोल बटवा सर, सन्माननीय रोहित कुताडे सर, सन्माननीय सागर मंडळ सर, सन्माननीय विशाल चिंबाडे सर, सन्माननीय दीपेश ओराडे सर, प्रतीक वाघात सर, दिनेशजी कान्नाथ साहेब, तेजस मेरे सर आणि दिनेश सुतार सर हे सदस्य पाहायला मिळत आहेत. ही आयोजन नियोजन समिती पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आपण पाहू शकाल आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गाजताना पाहायला मिळते. पर्व 3रं आहे महामेळाव्याचं. पहिलं पर्व आपण बघितलं नंडोरे क्रीडा संकुलावरती स्पर्धा संपन्न झाली. तब्बल 147 संघांचा सहभाग रेकॉर्ड पाहायला मिळाला. तदनंतर सेकंड एडिशन आपण बघितली केळवी रोड येथे आणि थर्ड एडिशन आपण पाहू शकाल माहीम मिठागरच्या मैदानावरती. पुढील सामना जय शंभू टेंबी विरुद्ध साई सावली शिगाव. हॅलो, तर यावेळेस आपण पाहू शकाल पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2024 पर्व 4 आणि लवकरच
तुम्हाला प्लेअर फॉर्म या ठिकाणी उपलब्ध केला जाईल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. या ठिकाणी फॉर्म उपलब्ध केलेला आहे आणि याच शुक्रवारपासून हे फॉर्म मात्र सर्वांसाठी उपलब्ध होतील. प्रवेशिका अर्ज फी राहणार आहे 400 रुपये आणि सर्व क्रिकेटपटूंनी या ठिकाणी आपण फॉर्म फिलअप करून घ्यायचे. सोबत तुम्हाला जोडपत्र लागतील ते म्हणजेच आधार कार्ड, तुमचे 2 फोटो, रेशन कार्ड प्रत आणि जातीचा दाखला हे कंपल्सरी असेल. लवकरच आपण पाहणार आहोत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पालघर तालुक्यातील मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थात पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग कमिंग सून. चला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण वळणार आहोत टॉस बॉक्सकडे. नाणेफेकीचा कौल केला जाईल सन्माननीय संदीपजी धोडी साहेबांच्या माध्यमातून. SD स्पोर्टचे प्रॉप रायटर, पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आणि साहेबांच्या माध्यमातून आपण करणार आहोत नाणेफेकीचा कौल. एका साईडनं जय शंभू टेंबी, दुसऱ्या बाजूनं साई सावली शिगाव. हा सामना मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. ओडिया मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड जर पाहिलं तर 5 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. राकेशने चौकार लगावला, आर्यनने पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल टॉस बॉक्समध्ये सन्माननीय संदीपजी धोडी साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल होताना यस कॅमेरामध्ये क्षणचित्र कैद करताना कपिलजी पाटील ब्रँड ऑफ बहाडोली या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका साईडनं जय शंभू टेंबी, दुसऱ्या बाजूनं साई सावली शिगाव. वडिया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केलं, चेंडू डीप कव्हरमध्ये निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट करत बॅक टू बॅक चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद संदीपजी धोडी साहेब. नाणेफेकीचा गोल जिंकला साई सावली शिगाव संघाने आणि स्वीकारली फलंदाजी. पुढील सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या साईडनं जय शंभू टिंबी हा संघ वडिया मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू मागे 2 सलग चौकार आणि धावफलक जाऊन पोचला. 9 रन 9 या आकड्यावर 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश ऑन स्ट्राईक. यावेळेस आपण पाहू शकाल चांगला चेंडू पाहायला मिळाला. गौतमच्या माध्यमातून योग्य लेंथ लाईनवरती हा चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. 2 चौकार आले आणि तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडूचा वापर केला. आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. तब्बल 3रा चौकार धावफलक 4ने फ्लाय झाला आणि जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. अप्रतिम चेंडू चांगला होता परंतु इनफिल्डला क्लिअर केल्या चेंडूने आणि पाहू शकाल तंत्रशुद्ध फटक्याची निवड करत असताना चौकार. राकेश खेळतोय 4 चेंडू मागे 12 धावेवरती. चांगले स्टार्ट मिळवून देतो या ठिकाणी 27 धावेचा पाठलाग करताना. धावा लागल्यात फलक्यावरती 13. यावेळेस अप्रतिम रीतीने लेगलांचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू निघून जाईल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स अँड ओव्हर द लाईन 4 रन. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस. देवाकड मागण हे माझी चवावी तू, लय भारी रूप तुझं मला सगळ्यात. धन्यवाद डीजे.
यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी रोखलं जाईल एका धावेवरती. धावफलकावरती 20 धावा. अप्रतिम स्टार्ट मिळवून देत आहेत. वेल बिगिनिंग इज द ऑफ सक्सेस हे आपण कित्येक वेळ ऐकलंय आणि ते करताना या ठिकाणी पाहायला मिळालंय. दोन फलंदाज राकेश आणि आर्यन, चांगली सुरुवात नेहमीच अर्ध्या यशाप्रमाणे असते आणि ती स्टार्ट करून दिलंय या दोन बॅटरने. पुन्हा मनोज, यावेळेस नियंत्रण ढासळलं. वाईट बॉल. 21 धावा फलकावरती लागताना पाहायला मिळतील. 21 रन हे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. येणारे 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये फक्त 6 धाब्याची गरज. हे समीकरण या सामन्याचं आपण पाहणार आहोत. पुढील सामना जयशंभू टिंबी विरुद्ध साई सावली शिगाव. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज आणि समोर मॅन इन गोल्डन फॉर्म राकेश. यावेळेस लेटकट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर मिळाली या चेंडू मागे आणि एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. 22 फलकावरती धावांची गती ही लागताना पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 5 धावा हे सोपं टार्गेट आपण पाहू शकाल. 27 धावेचा पाठलाग करताना 22 या धावसंख्येवरती मजल मारली अष्टविनायक वडरे संघाने. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. योग्य खोलवर टप्प्याची लेंथ लाईन हाताळली आणि फलंदाजाला निरुत्तर केलं गोलंदाज मनोजने. धावसंख्या आहे 23 धावा. 22 धावा फलकावरती आहे. तेथून आवश्यकता आहे 5 धाब्याची. पुन्हा एकदा गोलंदाज हलक्याशा हाताने पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 23 धावा, येथून 4 धाब्याची गरज. ओनली अँड ओनली 4 रन रिक्वायर्ड टू विन. षटकातील आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत ते म्हणजेच 5. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 2 मधील आणि समोर राकेश जो 6 चेंडू मध्ये 17 धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या बॅट मधून 4 चौकार आपण पाहिलेत. यावेळेस देखील खूप छान पद्धतीने फटका, यस विनिंग चौकार, विजयाचा शिलेदार ठरताना राकेशने हा सामना फिनिश केला. अष्टविनायक वडराई संघ विजय पताका रोवताना अभिनंदन अँड हार्ड लक टीम दगडडोंब. पुढील सामना आपण पाहणार आहोत जयशंभू टिंबी अँड साई सावली शिगाव. तत्पूर्वी वळूया प्लेयर ऑफ द मॅच या अवॉर्ड कडे. धन्यवाद डीजे अभि. प्लेयर ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल राकेश, ज्याने गोलंदाजीमध्ये फक्त 3 धावा दिल्या आणि 1 विकेट आणि फलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर 21 धावा 7 चेंडूमध्ये जमवल्या. राकेश ठरतो